चेंबूर दुर्घटना अहवालावर सर्वच स्तरातून टीकास्त्र डागलं जातंय। बीएमसीला घरचा आहेरही मिळतोय। जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का? चित्रा वाघ यांनी ट्विट करत हल्लाबोल केलाय। काय म्हणाल्या चित्रा वाघ पाहूया। जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का? चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल अत्यंत दुर्दैवी असं त्या म्हणाल्या। मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमध्ये चेंबूरमध्ये एका स्कूल व्हॅनवरती झाड कोसळलं आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर चौकशी समिती या ठिकाणी नेमण्यात आली आणि या समितीकडून अहवाल हा समोर आलेला आहे आणि या अहवाला संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट करत निषेध देखील व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत चित्रा वाघ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, जो अहवाल समोर आलेला आहे त्या विरोधात तुम्ही निषेध व्यक्त केलाय, काय सांगा? आज त्या दोन कॉन्ट्रॅक्टरला एकाला 5 लाख एकाला 2 लाख रुपये देऊन तुम्ही ती संपवूनच टाकली केस। त्यामुळे ही जो अहवाल आलेला आहे तो अहवालच अमान्य आहे। आम्हाला हा अहवाल आम्हाला मान्य नाहीये। जे कोणी हे अहवाल समितीमध्ये होते ते कोण होते, काय होते, त्यांच्यावरती काय जबाबदारी होती, त्यांनी ती पूर्ण केली होती का, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने एका बाळाच्या जीवाचा सौदा तुम्ही करू शकत नाही। हा प्रशासकीय खून आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। म्हणून मला आयुक्त मॅडमना सांगायचं, अतिशय हुशार, कर्तबगार, कर्तव्यदक्ष अशा आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या आयुक्त मॅडम आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही आहे। पण मला हे नक्की सांगायचंय की त्यांनी आयुक्ताच्या चष्म्यासोबतच आईचा चष्म्यातून बघणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या पद्धतीने या मारेकऱ्यांना क्लीन चिट दिली आहे ती अमान्य आहे आणि त्यामुळे या दोघांवरती किंवा जे कोणी असतील त्या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनोज जायकर, जय महाराष्ट्र।